महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। फुरसुंगी कचरा डेपो बाधित संकेत विहार व पॉवर हाऊस या परिसरातील नागरिकांनी संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना 10 मार्च रोजी दिलेल्या निवेदनामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आम्हाला ज्या सुविधांपासून वंचित ठेवले आहे, आमचा हक्काचा निधी दुसरीकडे पळवून प्रशासनाने आमची अवहेलना करून आम्हाला पाण्यापासून ते मूलभूत सुविधांपासून जाणून बुजून वंचित ठेवले होते। यासाठी संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 मार्च रोजी भव्य मोर्चा काढू असा इशारा दिला होता, परंतु प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या विरोधात फुरसुंगी संकेत विहार पॉवर हाऊस परिसरातील नागरिकांनी आक्रमक होऊन भव्य मोर्चा काढला। या मोर्चामध्ये या परिसरातील नागरिकांचा व महिलांचा आक्रोशाला मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सामोरे जावे लागले। या मोर्चामध्ये महिला पाण्याचे हंडे लाटणे घेऊन आल्या होत्या। नव्हतो ना भाऊ दिसतो असा फुरसुंगी परिसरातील हा मोर्चा प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारा होता। यावेळी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांनी जिल्हासह आयुक्त नगरपालिका शाखा व्यंकटेश दुर्वास यांना आदेश देऊन यांच्या सर्व मागण्या संदर्भात पुढील विभागाला तातडीने पत्र काढा व आंदोलकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा अशी सूचना केली। येणाऱ्या काळामध्ये हा विषय सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही। आमच्या मागण्या जर योग्यरित्या सोडवल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात लढा देणार असल्याचे यावेळी संतोष हरपळे यांनी सांगितले। नमस्कार, 10/3/2025 ला आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिलं होतं की कचरा डेपो बाधित भाग जो आहे संकेत विहार झालं, सिद्धूराव झालं, पावरा झालं, गणेश नगर झालं, महेश नगर झालं, हा भाग एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची, जे की टँकरने पाणी महिलांना 15-20 दिवसाला पाणी येते, ती समस्या महत्त्वाची होती। तसंच लाईटी समस्या, रस्त्याची समस्या असेल, अशा बऱ्याच समस्याचं आपण निवेदन म्हणजे एकच निवेदन या ठिकाणी दिलं होतं। तर त्या निवेदनामध्ये आपण 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता, म्हणजे 25 आपल्या मागण्या त्यांनी समितीने म्हणून पूर्ण करा अशी आपली मागणी होती। आपण 25/3 म्हणजे आज या ठिकाणी त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता, तर त्यांनी काय आपल्या त्या 15 दिवसात आपल्या निवेदनाची दखल घेतलेली नाही। दखल न घेतल्यामुळे आपण या ठिकाणी आज आंदोलन केलं। तर या ठिकाणी बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित हांडाभांडे घेऊन, जे की मोठी समस्या आहे आमच्या भागातली, कचरा डेपो भागातली पाण्याची। तर कलेक्टर मॅडम या ठिकाणी त्याची दखल घेऊन आम्हाला बोलवतो, 20 जणांची समितीवरती बोलवली होती। तर मॅडमने सांगितलं कमिशनर पहिलीच एक समिती तिथे भागाकरता केलेली, तर त्यांनी तसं पत्र खाली दिलेलं आहे। तर येत्या 2-4 दिवसात नगरपालिकेला या भागाची एक मीटिंग घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। जे सीओ आहेत सचिन पवार म्हणून, त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की यांची दखल घेऊन यांचे प्रश्न समजून घेऊन यांना त्या समितीत दाखल करून घेऊन त्याच्या समस्या मार्गी लावत, तर त्यांच्या शब्दाचा आम्ही या ठिकाणी मान ठेवलेला आहे। या 2-3 दिवसात ती मीटिंग झाली, त्याच्यानंतर मग त्या समस्या कसे सोडणार आहे आम्ही जाणून घेणार आहोत। ज्या आमच्या समस्या प्रश्न आहेत त्यावेळेस सुद्धा सोडवलं नाही, त्या अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन ठिकाणी आम्ही नगरपालिकेत करणार आहोत। त्याची दखल यांनी घ्यावी। धन्यवाद। पाणी प्रश्न आज मार्गी लावण्यासाठी आपण कलेक्टर ऑफिस समोर सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आपल्या हक्काचं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।